नमस्कार मंडळी, आपल्याकडे गाडी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ती गाडी आहे पंच 2023 मॉडेल आहे. 2023 मॉडेल आहे. आपल्याकडे साधारण एक दीड एक वर्षापूर्वी मला वाटतं फिटिंग केली होती लास्ट इयरला 2025 मार्च मध्ये. तर आपल्याकडे गाडी ही आपण सीएनजी इन्स्टॉलेशन केलं होतं आणि गाडी आता म्हणजे जी चालली आहे सरांनी तेवढं एक दीड वर्षामध्ये ती प्रमाणाच्या पेक्षा जास्त, म्हणजे आपण रेकॉर्ड ब्रेक म्हणू शकतो. रेकॉर्ड ब्रेक चालवली, त्यांचं यूज जास्त आहे. तर गाडी किती चालली ते पण आपण व्हिडिओमध्ये पुढे बघू. फिटिंग क्वालिटी पण दाखवणार आहे सरांचा त्या दीड वर्षातला, आणि जे काही किलोमीटर चालले ते सर सांगतील किती चालवली आहे आणि त्याच्यामध्ये काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे परफॉर्मन्स मायलेज वगैरे काय काढलं होतं, हायएस्ट मायलेज किती काढलं होतं, आणि तुमच्याकडे जो सीबीजी मिळतो सीबीजी त्याच्याबद्दल पण सांगा जरा. आमचे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना कसं काय वाटतं, म्हणजे सीबीजी काय आहे आणि सीएनजी काय असतो ते पण आपण त्यांना जरा माहिती देऊ आपण. आणि फिटिंग क्वालिटीमध्ये कसं काय वाटलं, आतापर्यंत काय प्रॉब्लेम आले का आणि परफॉर्मन्स मध्ये काय प्रॉब्लेम आले का ते सांगा. नमस्कार. आम्ही लास्ट इयर मार्च 15ला इन्स्टॉलेशन केलेलं. तेव्हा गाडीचं रनिंग होतं 68,000. आता करंटचं रनिंग आहे 1,18,000, म्हणजे 18,000 अप्रॉक्सिमेटली 50,000 किलोमीटर चाललेलं आहे. मेजरली ही गाडी कर्नाटकमध्ये रन करते. तर मेजर सीएनजीचं अवेलेबिलिटी कमी असतो. मेजर सीबीजी कॉन्सन्ट्रेटेड बायोगॅस असतो, तरी पण त्याच्यावर पण 22 ते 23 एवढे चांगले देते सीबीजी मध्ये. इन केस सीएनजी भेटलं की 28-30 पर्यंत जाते हायवेला. हा, विथ एसी. हा, आणि दीड वर्षाचं म्हणजे काय बाकीचं काय प्रॉब्लेम आलेला नाही. ते बाकीचं ओके आहे. फिटिंग क्वालिटी एकदम ओके ओके. आतापर्यंत काही इश्यू नाही. नो नो नो, काय इश्यू नाही. दीड वर्षात काय इश्यू नाही. त्यामुळे होतं सर. आता मुंबईला गेले होते, जाता सर मुंबईला गेले होते, तर जाता जाता पुण्याला जाऊन तुम्हाला गाडी दाखवतो म्हणले. तर छोटं मोठं काही चेक करायचं वगैरे होतं, आपण ते चेक करून त्याचं जे काय असेल ते त्यांना सॉल्व्ह करून ट्युनिंग वगैरे परत एकदा करून त्यांना आपण गाडी आता देतोय. 50,000 किलोमीटर गाडी चालली आहे. फिटिंग क्वालिटी दाखवतो, म्हणजे आतापर्यंत काही झालेलं नाही. म्हणजे 50,000 किलोमीटर मध्ये नॉर्मल जर कोण वापर असेल तर 5 वर्ष लागतील त्याला, नाही म्हणलं तर 4 वर्ष तर लागतील. त्याला 50,000 व्हायला 4 वर्ष लागतील. तर 4 वर्षाची गाडी सरांनी 1-1.5 वर्ष चालवली आहे. तर फिटिंग क्वालिटी वगैरे दाखवतो कशी अजूनपर्यंत तशीच आहे का, जशी आपण बसवली होती तशीच आहे. आणि सरांचा आता फीडबॅक बघितला, फिटिंग क्वालिटी दाखवतो. तर गाडी आपली MH10 आहे आणि कर्नाटक बॉर्डरवरचं म्हणजे त्यांचं तिकडचं गाव आहे. कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त चालते तिकडे सीबीजी मिळतो. सीबीजी वर गाडी बरीचशी चाललेली आहे. तर आपण हा गाडीचं इंजिन बी बघू शकतो. आता जवळजवळ 50,000 किलोमीटर नंतर सुद्धा कुठलाही पार्ट आपला इकडचा तिकडे झालेला नाही. या ठिकाणी आपण फिलिंग वॉल, ECM, पाठीमागं रिड्युसर आणि सगळी वायरिंग जे आपल्या आतमध्ये दिसते हे सगळं वायरिंगचं पार्ट आहे. या ठिकाणी सगळं वायरिंग वगैरे आपलं दिसतंय. या ठिकाणी बॅटरीचे कनेक्टर, ही आपली प्लेट आहे गाडीचं. आपण हे दाखवू की 2015-3-2025 ला आपण गाडी सीएनजी फिटिंग केली होती. मी किलोमीटर पण दाखवतो एकदा तुम्हाला. आणि हा सगळा इंजिन बे कुठेही काही म्हणजे तुम्हाला अस्ताव्यस्त वायरिंग नाही, आपण नेहमीप्रमाणे म्हणतो तसं पायपिंग नाही, इकडे तिकडे वाकडे तिकडे पायपिंग नाही, सगळं एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन. आणि गाडीचं किलोमीटर मी एकदा तुम्हाला किलोमीटर दाखवतो. या ठिकाणी बघा, आपण गाडीचे किलोमीटर बघू शकतो. 1,16,869 किलोमीटर झालंय. आणि आपण बसवलं किती होतं सर, कधी बसवलं? 68,000ला आपण त्याचं बसवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्विच बघू शकतो. आणि प्रॉपर म्हणजे गाडी एकदम व्यवस्थित चालते. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट मायलेज, बेस्ट परफॉर्मन्स. धन्यवाद. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, तुमच्यासाठी काही फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.